to find the angle between minute hand and hour hand of a clock. क्लॉकच्या मिनिट हँड आणि आवर हँड मधल्या अँगल फाइंड करणे. 9:30 9:30 वाजता 9:30 असताना मिनिट हँड आणि आवर हँड मधला अँगल किती असेल? थोडा ग्रेटर दॅन 90. हाँ सर, थोड़ा ग्रेटर देन 90. आता 90 डिग्री होता, थोडा वेळ दिला की आणखी वाढला, आणखी थोडा वेळ आपण थांबलो तर आणखी वाढेल. नाही सर, ते 9:30 वाजता म्हणजे 9च्या पुढे हवर काढ असतो. 9 आणि 10 च्या मध्ये असेल ना हवर काढ. हा 105 डिग्री. करेक्ट 9 तर येणार नाही सर. 12:30 12:30 वाजता अँगल किती असेल? 180. 6 वाजता अँगल किती असेल? 180. 6 वाजता अँगल किती असेल? 180. 2:15 वाजता अँगल किती असेल? 90. 3:15 3 वाजून 15 मिनिटांनी. सव्वा तीन वाजता 18 डिग्री. 0 डिग्री सर. येस. 0 डिग्री. 0 डिग्री. Now see the concepts behind this. Particularly if we consider a clock, whether its shape is circular or square, rectangle, whatever, but the digits are always placed in circular way. Minute hand, hour hand, they always rotate in circular mode. It means there is something circular system of angle measurement that we have to follow. In this case, these are the digits like this in a clock. ओके, क्लॉक वरती असणारे डिजिट्स या प्रकारे असतील. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, नाउ हियर if we consider the timing, this one is suppose our hand and this one is the minute hand. आता यात काही जणांचे आन्सर्स वेगवेगळे आले. पॉसिबल आहे, वेगळ्या कंपनीची घड्याळ असतात, त्यानुसार ते काम करत असतील. सर 7.8 सर. At present at 3 o'clock, exactly 3 o'clock, hour hand and a minute hand यांच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. 90 डिग्री. हे तर क्लिअर आहे. At 3 o'clock angle between minute hand and hour hand is 90 degree. 3:15 वाजता तो अँगल किती होणार? 0 डिग्री. 0 डिग्री. 0 डिग्री. 3:30 वाजता
90. 3.5 हा? 90 डिग्री 90. 90 पेक्षा कमी. सर 90 पेक्षा कमी येईल सर. सर थोडा 165 90 90 पेक्षा थोडा कमी. सर 75 सर 75 तर 90 पेक्षा थोडा कमी म्हणजे किती? एवढा एवढा एक छटाक 15 डिग्री अर्धा किलो. हो सर 75 15 डिग्री कमी 90 पेक्षा फर्स्ट थिंग, आता दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत इथे. काही जणांचं म्हणणं येतं की 3:15 वाजता अँगल 0 असेल. नाही सर 0 असेल का? नाही सर हा? नाही. नाही थोडा असं जास्त 3:30 वाजता अँगल किती पण 90 डिग्री येणार का? नाही 75 डिग्री सर 75 डिग्री 3:30 वाजता 75 डिग्री 90 डिग्री येईल का? नाही येणार. याचं कारण का? की समजा 3 वाजता आवर हँड 3 वरती आहे, मिनिट हँड 12 वरती आहे. जसजसा मिनिट हँड पुढे जाईल, असं घडतं का एखाद्याच्या घड्याळामध्ये? मला सांगा. हा मिनिट हँड 3:05, आवर हँड 3 वरच, पुन्हा 3:10, आवर हँड 3 वरच, 3:30 वाजले, आवर हँड 3 वरतीच, 3:45 वाजले, आवर हँड 3 वर. हा? आवर हँड 3 वरतीच, 3:55 झाले, आवर हँड 3 वरतीच, 3:59 झाले, आवर हँड 3 वरतीच, आणि 4 वाजले की तो पटकन असं जातो. असं होतं का? नाही सर नाही असे जर कुणाकडे घड्याळ असतील चायनीज वगैरे तर ते फेकून द्या आधी. ओके. कारण जसजसं हा मिनिट हँड पुढे जाईल, आवर हँडचाही प्रवास सुरू होतो. आवर हँड पण थोडा थोडा पुढे जातो. आता कोण किती पुढे जातो आणि कशा प्रकारे पुढे जातो याचं आपल्याला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करायचंय. 90 पेक्षा थोडा जास्त, 90 पेक्षा थोडासा कमी, 180 पेक्षा थोडासा जास्त, असं नाही. आपण सायन्स स्टुडंट आहे. आपल्याला याच्यामध्ये एक्झॅक्ट ॲक्युरसी वरती आता यायचं आहे. इन जनरल मिनिट हँड 1 आवर मध्ये किती अँगल ट्रेस करतो? 30 डिग्री अँगल ट्रेस बाय मिनिट हँड in angle traced by minute hand in 1 hour. 360 डिग्री एका तासामध्ये मिनिट हँड किती अँगल ट्रेस करतो? 360 डिग्री. ओके. देन angle traced by minute hand, angle traced by minute hand in 60 minutes. 360 डिग्री किती? 360 डिग्री 360 डिग्री. कारण 1 आवर म्हणजे 60 मिनिट. ओके. नाउ angle traced by minute hand in 1 minute. 6 डिग्री 1 मिनिट 60 मिनिटला 360 डिग्री आहे. 1 मिनिटला किती होणार? 360/60. येते लक्षात? 30 डिग्री सर
अँगल ट्रेस्ड बाय 6 degree. 30 डिग्री. मिनिट हँड. आपण मिनिट काटाचाच विचार करतोय आधी फक्त. 6 degree. किती येणार? 6 डिग्री. 360 अपॉन 60 म्हणजे किती येणार तो? 6 डिग्री. याचा अर्थ मिनिट काटा जो आहे, मिनिट हँड जो आहे, तो एका मिनिटामध्ये 6 डिग्रीनं पुढे जातो. एका मिनिटामध्ये तो 6 डिग्रीनं पुढे जातो. मग 5 मिनिटामध्ये कितीनं पुढे जाईल? 30 degree. 30 5 मिनिटामध्ये कितीनं पुढे जाईल? 30 degree. 30 डिग्री. बरोबर आहे. 5 मिनिट्स मध्ये तो 30 डिग्रीनं पुढे जाईल. 10 मिनिट्स मध्ये 60 degree. 60 डिग्री. ओके. आता एका मिनिटाचं फाइंड केलं म्हणजे बाकी पुढचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो नंतर. Yes, sir. अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड. हे झालं मिनिट हँडचं काम. ओके. याचा अर्थ आपण असंही लक्षात ठेवू शकतो, क्लॉक मधले कोणतेही 2 डिजिट जर विचारात घेतले कॉन्जिक्युटिव्ह क्रमाने येणारे, तर त्यांच्या मधला अँगल किती असेल मग? 30 डिग्री. 30 डिग्री. कारण 5 मिनिटामध्ये मिनिट हँड 5 मिनिटामध्ये 30 डिग्री जातो. हा. एका मिनिटामध्ये 6 डिग्री, 5 मिनिट मध्ये 30 डिग्री जातो. याचा अर्थ 12 आणि 1 यांच्या मधला अँगल 30 डिग्री आहे. 1 आणि 2 यांच्या मधला अँगल 30 डिग्री आहे. म्हणजे क्लॉक मधले कोणतेही कॉन्जिक्युटिव्ह डिजिट्स जे की 5 मिनिटाचा डिफरन्स देतात, त्या 5 मिनिटामधला जो अँगल आहे तो आहे 30 डिग्री. क्लिअर सर्वांना हा पॉइंट? Yes. ओके. नाउ we'll move towards the hour hand. Angle traced by hour hand in number 1 hour. एका तासामध्ये आवर हँड किती अँगल ट्रेस करतो? एका तासामध्ये 360 upon 12. एका तासामध्ये 30 degree. आवर हँड किती अँगल ट्रेस करतो? 30 डिग्री. 30 डिग्री. कारण एका तासामध्ये तो फक्त 12 पासून 1 पर्यंत जाणार. 1 तासात 1 पासून 2 पर्यंत जाणार. 2 पासून 3 पर्यंत जाणार. एका तासामध्ये तो फक्त एक डिव्हिजन क्रॉस करणार आणि त्या डिव्हिजन मधला अँगल असतो 30 डिग्री. आताच आपण पाहिलं. बरोबर. आवर हँड तास काटा एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये. आता हे आपण दोन्ही एकत्रच लिहू. 1 आवर म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटामध्ये आवर हँड 30 डिग्री एवढा अँगल ट्रेस करतो. मग अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 1 मिनिट 1/2 डिग्री. किती येणार? 0.5 degree. 30 अपॉन 60 म्हणजे 1/2 डिग्री. 0.5 डिग्री म्हणजेच 1/2 डिग्री. ह्या दोन कन्सेप्ट, दोन पॉइंट आता लक्षात ठेवा. एका मिनिटामध्ये मिनिट हँड 6 डिग्री अँगल ट्रेस करतो. एका मिनिटामध्ये मिनिट हँड 6 डिग्री अँगल ट्रेस करतो आणि एका मिनिटामध्येच आवर हँड 1/2 डिग्रीने पुढे जातो. म्हणजे सुरुवातीला जसं आपण म्हटलं होतं की जसजसा वेळ पुढे जाईल फक्त एकटा मिनिट काटा सरकत नाही, फक्त मिनिट हँड सरकत नाही, आवर हँड पण सरकतो. आणि तो कसा सरकतो? तो एका मिनिटाला 1/2 डिग्रीने पुढे सरकतो. 2 मिनिटाला 1 डिग्री, 2 मिनिटाला 1 डिग्री, एका मिनिटाला 1/2 डिग्रीनं
आवर हँड पुढे पुढे सरकत जातो. ओके, व्हॉट दिस. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टायमिंग्सला त्या दोन मिनिट हँड आणि आवर हँड मधले अँगल काय असतील हे डिटरमाइन करायचे. ते कशा प्रकारे ते समजावून घ्या केअरफुली. ओके, आता यामध्ये 3 o'clock 90 डिग्री, त्याच्यात तर काही प्रॉब्लेम नाहीये. समजा आपल्याला 3:15 वाजता अँगल किती असेल तो ट्रेस करायचा, फाइंड करायचा. काय होणार, आधी आयडियली विचार करायचा. आयडियली म्हणजे कसा, चायनीज घड्याळासारखा. आयडियली विचार म्हणजे कसा, चायनीज घड्याळ. चायनीज घड्याळाचं काय सांगितलं मी, ते घड्याळ कसं असतं, पूर्ण 1 तास पर्यंत तो 3 वरच राहणार आणि शेवटच्या सेकंदाला तो 3 वरून 4 वर जाणार, असलं घड्याळ. म्हणजे इनिशियली विचार त्याचाच करायचा आणि त्याला मॉडिफाय करायचं आपल्या फॉर्मॅटमध्ये. ओके, मग आता यासाठी काय करणार पहा. पहिल्यांदा 3:15 आयडियली 3:15 वाजता दोघही सेम डायरेक्शन मध्ये पाहिजे, म्हणजे त्यांच्या मधला अँगल 0 पाहिजे होता. बरोबर आहे. मिनिट हँड मिनिट हँड 3:15 वाजता इथे राहणार, बरोबर. आणि प्रॅक्टिकली आवर हँड पण तिथेच राहील का, नाही जाणार. आवर हँड थोडासा पुढे जाणार. आता हा थोडासा किती जाणार, 7.5 डिग्री. कारण का, एका मिनिटामध्ये आवर हँड किती जातो, हाफ डिग्री. एका मिनिटामध्ये हाफ डिग्री जातो. मग 15 मिनिटामध्ये किती जाणार, 1/2 into 15 equal to 7.5 डिग्री. म्हणजे मिनिट हँड आणि आवर हँड मधला अँगल हा 7.5 डिग्री असेल. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आपल्या माइंड मध्ये येऊ शकतो की क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर अँगल मेजरमेंट निगेटिव्ह असते आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये ती पॉझिटिव्ह असते. बरं, आता क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे. आता क्लॉकचे मिनिट हँड आणि आवर हँड हे क्लॉकवाईजच फिरणार ना नेहमी. ते कधी अँटी क्लॉकवाईज जाणार का, नाही सर, नाही जाणार. इथे आपल्याला अँगलची फक्त मॅग्निट्यूड महत्वाची आहे, डायरेक्शनचा इथं विचार करायचा नाहीये. जेव्हा घड्याळाच्या बाहेर येतो आपण तिथं मग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचे नियम आपण डायरेक्शन साठी वापरू शकतो. पण इथं आपल्याला फक्त अँगलची मॅग्निट्यूड विचारात घ्यायची आहे, त्यामुळं इथं निगेटिव्ह अँगल वगैरे विचारात घ्यायची गरज नाही. ओके, या ठिकाणी आपल्याला फक्त अँगलची मॅग्निट्यूड काढायची आहे. मग 15 मिनिटांमध्ये आवर हँड 7.5 डिग्रीला पुढे जाणार. बट दिस त्यानंतर नेक्स्ट टायमिंग आहे, सपोज प्रत्येक टायमिंगला डायग्राम चेंज होणार, त्यांच्या पोझिशन चेंज होणार. समजा आपल्याला 4:40 किती अँगल येतोय ते विचारलंय. ओके, आधी काय करायचं, सोपा मार्ग. 20 डिग्री सर. यासाठी पहिल्यांदा आवर हँड टाकायचा 4 वरती आणि मिनिट हँड टाकायचा 8 वरती. ओके, पहिल्यांदा समजावून घ्या कसं कॅल्क्युलेशन करायचंय ते लक्षात घ्या. बेसिकली 4:40
म्हणजे आयडियली चायनीज घड्याळानुसार आयडियली आवर हँड 4 वरती पाहिजे आणि मिनिट हँड 8 वरती पाहिजे. मग त्या 4 आणि 8 मधला अँगल किती? 105 डिग्री. 4 आणि 8 डिव्हिजन मोजा. 30 30 30 30 बरोबर. किती झाला? 1 2 3 4 30 into 4 किती झाला? 120 डिग्री. बरोबर. आधी त्यांच्या मधला आयडियल अँगल फाइंड करायचा. आयडियल अँगल 120. आता विचार करायचा 40 मिनिटांमध्ये मिनिट हँड तर 8 वर असणार फिक्स, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. पण 40 मिनिटांमध्ये आवर हँड 40 मिनिटांमध्ये आवर हँड 4 वरच राहील का? नाही, तो 4 च्या पुढे जाणार थोडा. बरोबर आहे. आता तो किती जाणार? 40 मिनिटे झालेले. एका मिनिटाला हाफ डिग्री. एका मिनिटाला किती पुढे जातो तो आवर हँड? हाफ डिग्री. एका मिनिटाला हाफ डिग्री जातो म्हणजेच 1/2 into 40 म्हणजे किती आले ते? 20. आता हे 20 डिग्री या पूर्ण 120 मध्ये ऍड करावं लागतील का सबट्रॅक्ट? सबट्रॅक्ट. कारण आपल्याला हा अँगल पाहिजे. म्हणजे आधी आपण हा पूर्ण 120 फाइंड केला, त्यातनं आवर हँड किती पुढे सरकला 40 मिनिटांमध्ये, तो 20 डिग्री. तो मायनस केला म्हणजे 120 minus 20 इक्वल टू काय आला आन्सर? 100 डिग्री. त्यामुळे डायग्राम खूप महत्वाची ठरते. प्लस करायचं का मायनस? काही वेळा प्लस करावा लागतो, काही वेळा मायनस करावा लागतो. त्यामुळे केअरफुल राहा. म्हणून आधी तो पॉइंट मी सांगितला, इथं डायरेक्शनचा विचार नाही करायचा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. इथं डायरेक्ट अँगल. ओके. 4:40 झाले. त्यानंतर समजा हा आवर हँड आहे. आपण टायमिंग घेऊ 8:55. 8:55. काय टायमिंग घेतलं? 8:55 हे टायमिंग घेतलं. आता या टायमिंग साठी 8:55 म्हणजे आयडियली आवर हँड 8 वरती आणि मिनिट हँड 11 वरती. आयडियली चायनीज नुसार. ओके. आता यामध्ये या दोन्ही मधला आधी अँगल काढायचा. 8 आणि 11 मधला. 8 आणि 11 मध्ये किती डिव्हिजन आहेत? 30 म्हणजे किती झाला? 90 डिग्री झाला. बरोबर. आता 55 मिनिट्स मध्ये आवर हँड पुढे सरकेल
55 मिनिट मध्ये आवर हँड पुढे सरकेल. किती पुढे सरकेल? 27.5 वन degree. हाफ इंटू 55 म्हणजे 27.5 डिग्रीला. 5. म्हणजे तो पुढे सरकलेला असेल, इकडे असेल. 117.5 degree सर. 17.5. मग आता ऍड करायचा का सबट्रॅक्ट? Subtract. सबट्रॅक्ट. कारण आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. हा पूर्ण 90 होता, हा थोडा पुढे सरकला. मायनस 90 डिग्री मायनस 27.5 डिग्री म्हणजे किती आला? 63.5. 63.5 डिग्री. ओके. त्यानंतर समजा आता टायमिंग आहे 9:25. सर ते वरच्या आन्सर 62.5 आहे. किती येते सबट्रॅक्शन बघा, ते सबट्रॅक्शन तुम्ही 62 येणार ते बरोबर. हा 62.5. आता 9:25. 9:25 म्हणजे आवर हँड आयडियली 9 वर, मिनिट हँड 5 वर. आता महत्वाचं आहे अँगल साठी इकडनं नाही जायचंय, क्लॉक आहे तर क्लॉकवाईजच जायचंय. म्हणजे हा अँगल विचारात घ्यावा लागेल. बरोबर आहे. आतापर्यंत आपण आवर आणि मिनिट, आवर कडून मिनिट कडे चाललोय, तसंच जायचं. नाही तर हे जवळ आहे म्हणून इकडला घेतला, हा जवळ आहे म्हणून इकडला घेतला नाही. एकच काहीतरी फिक्स ठेवायचं आहे. आता 9 ते हे 5 किती डिव्हिजन्स आहेत? 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 डिव्हिजन्स म्हणजे अँगल 240. बरोबर आहे. 240 8 multiplied by 30. आता 25 मिनिट्स मध्ये 25 मिनिटामध्ये आवर हँड पुढे जाणार. 12.5 डिग्री. आवर हँड पुढे जाणार किती ना? 1/2 इंटू 25 12.5. आणि तो मायनस करावा लागेल. म्हणजे किती? 12.5. 240 मायनस 12.5 किती येणार? येस 221.5. हा 221.5. 220 किती येणार? 227.5. बघा नीट. 227.5. सर 227.5. 227.5. पण जर आपल्याला म्हटले असते फाइंड द ॲक्यूट अँगल, म्हणजे या बाजूचा अँगल जर काढायचा असेल तर तो डिफरंट येईल. बरोबर आहे. या बाजूचा अँगल कसा आहे ना? इथे डिव्हिजन किती आहेत? 1 2 3 1 2 3 4 म्हणजे 120. बरोबर आहे. 120 degree. आणि त्या 120 मध्ये हा ऍड होणार
12.5. ॲक्युट नाही येणार तो, पण ऑप्टिकच राहील. पण या बाजूचा मिनिट हँड आणि आवर हँड मधला अँगल विचारला. आवर टू मिनिट म्हटलं की हे येणार आणि मिनिट टू आवर म्हटलं की हे येणार. मग आता जर हा अँगल फाइंड करायचा असेल मिनिट टू आवर, मिनिट हँड टू आवर हँड फाइंड करायचा असेल तर 1 2 3 4 म्हणजे 120 डिग्री आणि त्या 120 डिग्री मध्ये हे 12.5 ऍड करावं लागतील. बरोबर आहे? 32.5. म्हणजे 132.5 म्हणजे इकडनं आला तर 132.5. किंवा आपण असंही करू शकतो, हा अँगल फाइंड करायचा आणि याला 360 मधून मायनस करा. बरोबर? कुठल्याही एका डायरेक्शन मधला अँगल फाइंड करायचा आणि त्याला 360 मधून मायनस करायचं. कळलं? या प्रकारे आपण वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळ्या सिच्युएशन ज्या आहेत मिनिट हँड आणि आवर हँडच्या, त्यांच्यामधले अँगल्स फाइंड आउट करू शकतो. आता काही वेळा क्वेश्चन मध्ये काय म्हणता येईल, फाइंड द अँगल इन रॅडियन्स. आपण त्याचं टेन्शन घ्यायचंच नाही. आपण काय करायचं, आधी आपल्या डिग्री मध्ये अँगल फाइंड करून घ्यायचे आणि शेवटी जे काही आन्सर येईल त्याचं कन्वर्जन रॅडियन मध्ये करून टाकायचं. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की तो डिग्री मधून रॅडियन मध्ये जातो. बरोबर आहे? तेव्हा रॅडियन मध्ये आन्सर विचारला की सुरुवातीपासूनच रॅडियन मध्ये विचार नाही करायचं, त्याने कन्फ्युजन वाढतील. त्यापेक्षा डिग्री मध्येच लक्षात घ्यायला सोपं आहे, कॅल्क्युलेशन करायला सोपं आहे. शेवटी येणाऱ्या आन्सरला फक्त एकाच अँगलला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. हो सर. बट दिस, मग याच्यामध्ये हे पॉइंट्स नोट डाऊन करा, एक्झाम्पल्स नोट डाऊन करा आणि स्वतःच्याच मनाने वेगवेगळे कोणतेही 10 टायमिंग घ्यायचे दिवसभरातले. होमवर्क सर. हो, आणि त्या टायमिंग्सचे अँगल्स फाइंड आउट करायचे. दॅट इज टुडे ओनली. राईट डाउन दिस. किसान मैं तो करने चलते ना